नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. चिंतामणी मयूरेश्वर चिंचघर येथे नारळ फोडून महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात. महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे यांना लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लगेचच प्रचाराला सुरुवात केली असून काल वाडा येथून तर आज चिंचघर येथील चिंतामणी मयूरेश्वर मंदिर येथे नारळ फोडून कुडूस विभागामध्ये प्रचाराला शुभारंभ केला. तसेच कुडूसमधील हनुमान मंदिर, दर्गा व राम मंदिर येथेही दर्शन घेऊन विजयाचे साकडे घातले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे. गुरुवार दिनांक 2 तारखेला आम्ही बाळे मामा यांचा निवडणुकीचा अर्ज भरला. त्या दिवसापासून आम्ही कामाला लागलेलो आहोत. आज या भागामध्ये महाविकास आघाडी बाळे मामाच्या प्रचाराची ही आज इथे गणपती मंदिरात नारळ फोडून आम्ही शुभारंभ केलेला आहे. त्या दिवशी रॅलीला एवढी गर्दी होती की तिथेच आमचा अर्धा विजय झाला असं आम्ही घोषित केलेलं आहे. तरीसुद्धा आम्ही फार प्रयत्न करत आहोत आणि या भागामध्ये जास्तीत जास्त आपल्याला आपल्या वाळा तालुक्यातून आमची जी एकूण 117 पोलिंग आहेत या पोलिंगमधून जास्तीत जास्त मतदान कसं होईल हा आमचा प्रयत्न आहे. निवडणुकीमध्ये विजय आमचा नक्कीच आहे, महाविकास आघाडीचा विजय नक्कीच आहे. तरीसुद्धा आम्ही सर्व शरदचंद्र पवार, उद्धवसाहेब ठाकरे, नंतर तुमचे राहुलजी गांधी, सगळे इतर सर्व मंडळी, महाआघाडीचे सर्व घटक पक्षांच्या तर्फे आम्ही सगळे इंडिया आघाडीचे जेवढे घटक पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाच्या वतीनं आम्ही फार मेहनत करत आहोत आणि विजय आमचाच नक्की आहे असं आम्ही नक्की सांगतो. देशामध्ये भाजपच्या विरोधात जनतेचा आक्रोश आहे. जनतेला केलेली जी आश्वासनं होती ती पूर्ण भाजपाची फोल ठरलेली आहे आणि तुम्ही परवाच्या दिवशी बाळेमामाचा फॉर्म भरत असताना भिवंडीला पाहिलेला आहे. जो आक्रोश जो आलेला होता तो कुणालाही कुठलाही आमिष देऊन बोलवलेला नव्हता. आतापर्यंत भाजपाने अनेक आमिषानं दिली, लोकांना फसवलेलं आहे. त्याच्यामुळे यावेळेस भाजपा 400 पार जो करण्याचं जो स्वप्न घेऊन राहिलेलं आहे हे त्यांना आधीच माहीत आहे की त्यांनी EVM मध्ये घोटाळा केलेला आहे. म्हणून ते आधी सांगत आहेत, बुवा बापू आम्हा दम्मा त्यांच्याकडे जाऊन त्यांनी पाहिलेलं आहे का. तर हे जे 400 पार करण्याचं स्वप्न आहे त्यांना 200च्या आतमध्ये आम्ही आणणार आहोत. त्याच्यामुळे इंडिया आघाडीचा विजय हा 100% आहे आणि त्याची नांदी भिवंडीला सुरू झालेली तुम्ही पाहिलेली. या 2024ची लोकसभाची निवडणूक ही साधी सुधी सोपी नाहीये. आज रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार फॉर्म भरायला जात आहेत, लोकांचा जनसागर उसळतोय. हा उसळलेला जनसागर म्हणजे काय आहे तर सत्ता परिवर्तनाची नांदी आहे. गेल्या 10 वर्षामध्ये केंद्रातील भाजपा सरकारने ज्या प्रकारे लोकशाहीची, राज्यघटनेची विटंबना केलेली आहे, सर्वसामान्य कष्टकरी, श्रमिक, कामगार जनतेला, शेतकऱ्यांना वेठीस धरलेले, त्यांना जगणं मुश्किल केलेले, त्या विरोधामध्ये जसा एखादा ज्वालामुखी फुटतो तशा प्रकारे हा जनतारूपी ज्वालामुखी हा बीजेपीच्या विरोधामध्ये स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरलेला आहे. ही लढाई निर्णायक आरपारची आहे, साधी सुधी नाहीये. एका बाजूला सत्तेचा दुरुपयोग, एका बाजूला पैशाचा दुरुपयोग, एका बाजूला मास मीडिया सगळी ताब्यात केलेली आहे, सगळ्या सरकारी यंत्रणा हायजॅक केलेल्या. अशा अवस्थेमध्ये महाविकास आघाडी ही केवळ जनतेच्या पाठिंब्यावर या रस्त्यावर उतरलेली आहे आणि ही परिवर्तनाची नांदी या महाराष्ट्रभर नाही तर देशभर आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून हा सारा समाज एकवटलेला आहे. ही साधी सुधी लढाई नाहीये. बाळे मामा आगे बढो, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा.